आणि पाणी कसं संपलं? अगं घरात एक थेंबर पाणी नाही, अजून सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या, सगळी कामं कशी व्हायची? एवढ्या वर्षात कधी असं घडलं होतं का? हा, घडलं होतं? काय माहित कसं संपलं. माधव, ए माधवा, माधव काका, अहो माधव काका पाणी काय येत नाहीये. आहे का पाणी येत नाही वर? अरे तेच तर. अरे बाबा, माधव घरात नाहीये, सुट्टीवर आहे तो. कृष्णे, अगं घरातल्या एका बी नळाला पाणी येणं झालंय. कृष्णे, रातच्याला मोटर चालू केली होतीस ना? होय तर, पण मग पाणी गेलं कुठं? ही समधी तुमचीच कृपा आहे ना ग. समद पाणी गायब कसं झालं? मला काय विचारायलीस तू? नाही म्हणजे तुम्हीच गायब केलेत ना ग. हाय का आता? म्या कशाला पाणी गायब करू? आणि गायब करायला म्या काय जादूगार आहे वय? नाही नाही, जादूगार नाहीस तू. पर कट कारस्थाना रचणारी चेकिंग नक्की आहेस. बघा, पहाटे पहाटे उठून स्वतःच समजा आवरून मग समजे नळ चालू करून बसल्या. काय करायचं या बाईचं ना खरं? राहू द्यात. या मोटार चालू करून पाणी चढवायला घेतो. सुनबाई आहो तसं नाही करता येणार. नाही म्हणजे सिस्टमॅटिकली मोटर बिजळली ना. अरे देवा, घ्या. हाय का आता? नाही म्हणजे समध्यांच्या आंघोळी राहिल्यात, देवाला सकाळी ताजं ताजं पाणी लागतंय. आता काय करायचं? काय सगळ्यांना त्रास देऊन आनंद मिळतो काय नाही. बाहेर जायचं होतं मला, महत्वाची मीटिंग आहे. कसं आता आंघोळ पांघोळ काय नाही. मला बी ती खतं आणाया जिल्ह्याला जायचं होतं. मला बी डिगभर साड्या धुवायला टाकायच्या होत्या. अरे त्या फॅक्टरीत जाऊन कामगारांचे पगार काढायचे रे. नाही मला तशी काही गडबड नाही. पण सिस्टमॅटिकली आंघोळ केल्या बगैर सुस्तीच जात नाही ना. अरे देवा, आता काय करायचं? नाही तुम्ही समध्यांनी काळजी नका करू. पाणी येणार. जरा धीर धरा. हा, कृष्णे, अगं कसा धीर धरायचा? घरात पाणी इस्तवर समधी कामं खोळंबणार. आणि मला हे कळ ना, ह्या बाळजानी पाणी संपवलं कसं? आता हे माझं घर आहे, या घरामध्ये काय करायचं आणि काय नाही ते म्या ठरवत असते. ए बाळजा, आम्ही बी काही तर फुकट राहत नाही. चांगलं 2 वर्षाचं भाडं मोजलंय तुला. फक्त घराचं भाडं दिलंयस, पाण्याचं नाही दिलेलं. बाळजा, उगा हुकुमशाही करू नकोस. नाहीतर काय करशील ग? नाहीतर काय करशील? तू कृष्णेमध्ये पडूच नका. लई झालं हिचं माज, लई केली सहनीची मनमानी. आता हिला सोडत नसते. अनुसय, ह्या घराची मी मालकीन आहे. अगो बाई, मालकीन? अगं तू कसली मालकीन ग? काय मालकी बिलकी नाही तुझी. समजा आमच्याकडनं हिसकावून घेतलायस. लायकी तरी आहे का तुझी? माझी लायकी काढालीस? तुझी काय लायकी? अगं आई अहो तुम्ही तरी सांगा की त्यांना. अरे म्या नायक मध्ये पडणाऱ्या बाबा समोर. सासूबाई तुम्ही शांत राहा. कोणी आता काही भांडणार नाही. कोणी आता काही बोलू नका. पाण्या वाचून कोणाचं काम आणणार नाही. म्या आहे ना, म्या पाणी घेऊन येतो. हा, वा, पण पाणी येणार कसं? तू अंगणात विहीर खोदणार आहेस काय? ए बाई, तसलं काय करू नकोस. माग तुझ्या बापानं विहीर खोदली होती, त्यात अजून पाणी आलेलं नाही. उगाच सारस करून घेऊ नकोस. म्या काय म्हणाले, तुम्ही आज समधी जण पारुशीच राहा. काय काय बोलताय? थांबा. तुमचं म्हणणं कळतंय मला. तुमची हीच इच्छा आहे ना व, या सरपंच कृष्णेने सार्वजनिक विहिरीवर जाऊन पाणी शेंदून आणावं म्हणून. जातो ना, पाणी घेऊन येतो. तुमची इच्छा पूर्ण करतो. हा, तसं बी तुझ्याकडे आता दुसरा पर्याय आहे काय? तेच म्हणालोय म्या. घेऊन येतो पाणी. हा, कृष्णा, चल मी पण येतो तुझ्यासोबत. हा, चल जाऊ आता. चला. अहो नाही, त्याची काही बी गरज नाही. अगं असं करू नकोस कृष्णा. एकटीने एवढ्या लोकांसाठी पाणी आणणं केवढा त्रास होईल तुला. येतो ना आम्ही पण. चल रे. अहो खरंच सांगायलोय, नका येऊ. त्याची काही बी गरज नाही. आणि तुम्ही काळजी नका करू. ते माझं काम आहे. न्याच आणतो पाणी. तर बरं, पाणी आणतो. पण एक ऐकत नाही. एक हट्टी ना, काय सिस्टमॅटिक डाव टाकला तुम्ही. चक्क सरपंचाला गावच्या हिरीवरनं पाणी आणायला भाग पाडलं तुम्ही. बाळजाबाई, म्या सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील तवा माझ्याशी लढायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. काय झालं बाळा? इस्त्री करत होतो ना, चटका बसला. अगं असू दे. कोरफड आहे, लावल्यावर बरं वाटेल बरं का. हा. सण करा थोडस.